अपार्टमेंट या दुर्घटनाग्रस्त इमारतीतल्या रहिवाशांची एबीपी माझानं संवाद साधला। वसई विरार महापालिका प्रशासनानं आम्हाला मदत करावी। आमची कागदपत्र, विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तकं, रोज वापरण्याचे कपडे आणि मौल्यवान वस्तू सारं हरवलंय। आता घरच राहिलं नाही, आम्ही रस्त्यावर आलोत, असं या रहिवाशांनी सांगितलं। पाहुयात त्यांनी आणखी काय म्हटलंय। रोष आता देऊन काय फायदा। आम्हाला सरकारकडनं फक्त आमची नुकसान भरपाई आणि आमची पुढची सोय कायमी स्वरूपी आम्हाला करा। आमचं एक रुपयाचं सामान सगळं राहिलं आहे। आज आमच्याकडे काहीच म्हणजे शून्यापासून सुरुवात म्हणतात त्या तो प्रकार आहे, पण आज आमची सोय पुढची झालीच नाही तर आम्ही कुठे स्टेबल होणार। फक्त आम्हाला एवढंच सांगतात की जी माणसं आतमध्ये गेलेली आहेत आपण त्यांना काढण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे आहोत, पण आमच्याकडे आता काहीच मार्ग नाही आहे ना। सर आता आमच्याकडे हातात आमच्या काहीच राहिलं नाही ना, सगळं तर आमचं आतमध्येच अडकलेलं आहे। प्रत्येक गोष्ट आमचा संसार पूर्ण तिथेच आहे। आम्ही फक्त 3 दिवस झाला असंच आम्ही आमच्या आहे त्या कपड्यावर आम्ही आलेलो आहे। विरारमधल्या इमारत दुर्घटनेत पालघर आणि मुंबईच्या एनडीआरएफच्या पथकांनी दिवस रात्र राबवलेल्या शोध मोहिमेची प्रशंसा करण्यात येते। दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरात चाळी असल्यानं तिथं जेसीबी पोहोचण्यात अडचण होती। त्या परिस्थितीत एनडीआरएफच्या जवानांनी मातीचा ढिगारा उपसून त्याखाली दबल्या गेलेल्या मृतदेहांना आणि जखमी रहिवाशांना बाहेर काढलं। मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी लाईव्ह डिटेक्टर, रेस्क्यू रडार आणि श्वान पथकाचा वापर करण्यात आला। अँड्र्यू नावाच्या श्वानानं या बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावली। त्या पार्श्वभूमीवर पालघरच्या एनडीआरएफ पथकाचे असिस्टंट कमांडर चंद्रकेतू शर्मा यांनी काय म्हटलं आपण तेही पाहूया। हमने लाइव डिटेक्टर्स यूज किए, रेस्क्यू रडार तो पर्टिकुलर पिन पॉइंट हो गया। फिर मैनुअली उसको डिगिंग करना शुरू किया और जब डिगिंग करना शुरू किया तब जाके थोड़ा सा टाइम लगने के बाद डिजीज बॉडी हमें मिलने लगी। सरफेस विक्टिम यहाँ पर नहीं थे। तो जितना 8 फीट के आसपास जब हम पूरा उसको मैनुअली हटाया तो ये डिगिंग मैनुअली जो होता है अपना इसका कंसिडरेबल टाइम होता है, और प्लस बॉडी के साथ कोई इस तरीके के जेसीबी से खींचे तो बॉडी डिसग्रेस्ड हो जाती है, तो उसका ध्यान रखते हुए हमें काम करना होता है। विरार पूर्वच्या इमारत दुर्घटनेत बचावले